गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महापालिकेअंतर्गत पथविक्रेता समितीमध्ये 8 सदस्यांच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जुनी महापालिका काउन्सिल हॉलमध्ये मतदान प्रक्रिया होईल. तर त्यानंतर 5:30 वाजता मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. या निवडणुकीसाठी 842 पथविक्रेत्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यांची अंतिम यादी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निश्चित केली जाणार आहे. एकूण 8 जागांसाठी मतदान होत असलं तरी त्यातील 3 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून गटातून 1 व अन्य विविध 5 प्रवर्गातील गटातून 2 महिला या समितीवर नियुक्त केल्या जाणार आहेत. त्यासाठीची सोडत 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एकूण 20 जागांची ही समिती असणार आहे. यामध्ये 12 जणांमध्ये शासकीय 5 व अशासकीय 7 अशा सदस्यांची निवड केली जाणार आहे. तर उर्वरित 8 सदस्यांची पथविक्रेत्यांमधून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेने निवड केली जाणार आहे. 8 सदस्यीय समितीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून 3 सदस्य, 1 महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक व दिव्यांग या प्रवर्गातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 सदस्य, त्यापैकी 2 महिला निवडून द्यावे लागणार आहेत. प्रथमच अशा प्रकारे पथविक्रेता समिती सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. पूर्वी समितीवर निवड केली जात होती, मात्र आता प्रत्यक्ष मतदानातून समितीतील 8 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे निवडणूक होणार की बिनविरोध प्रक्रिया पार पडणार याबाबत उत्सुकता असणार आहे. याबाबतची आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचं उपायुक्त काटकर यांनी सांगितलं. यावेळी नगर सचिव विजय राजापुरे उपस्थित होते.